आणि तुमचा हा शुभ चेहरा निदान आज तरी आमच्या समोर आणू नका। आणि ही विनंती तुम्हाला मान्य नसेल, हात जोडतो। पांडू मामा, अगं काय तुम्ही काय मुहूर्त टळल्यावर हॉलवर पोचणार आहात का तुम्ही? चला चला लवकर। अरे दादा, अरे खास दिसतोस तू, पण पाहुण्यांना आणण्यासाठी गाड्या पुढे गेल्यात, तुम्ही पण निघा लवकर। तुम्ही वा पुढे म्हणजे तू येतोयस ना आमच्या बरोबर? मी जर तुमच्या सोबत आलो तर तिकडे हॉलवर काम कोण करणार आहे? अरे मी बाईकनी तुमच्या आधी पोहोचणार आहे। अरे पण तू निघायचं का? हा चला चला चला, बसा तुम्ही। तू या लवकर। हा चला चला चला। काय रे, काय झालं? अशी कशी बंद पडली गाडी? निघताना चेक नाही का करायचं? काल दिब्बा पण चेक केली होती, तेच घेऊन गेली होती गाडी। हजार वेळा सांगितलंय तुम्हाला त्या नालायक माणसावर विश्वास ठेवू नये। माझं कोणी ऐकेल तर ना, तो जिथे कुठे असेल ना प्रॉब्लेम होणारच। बघा आता, आपल्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे। वेळेत नाही पोचलो तर मुहूर्त निघून जायचा। राज नको टेन्शन घेऊ, निघेल काहीतरी मार्ग। काय रे पांडू, तुला किती वेळा सांगितलं गाडी सोडून जात जाऊ नकोस। आता बघ काय ते, वेळ नाही आपल्याकडे। त्या घरात एक शुभकार्य आहे, त्या शुभकार्यापासून जरा दूरच राहा। पण आज जरा आमच्यावर थोडे उपकार कराच। तुमचा हा शुभ चेहरा निदान आज तरी आमच्या समोर आणू नका।